नमस्कार. हे आहे कवठ आणि कवठ म्हटलं की आपण कवठाची चटणी तर करतो. तर कधी कवठाची कढी पण छान लागते, कधी कवठाचा सार, कधी कवठाची बर्फी मस्तच लागते. पण आज आपण जी करणार आहोत ना, ती आहे कवठाची जेली. पण जेलीसुद्धा नेहमीप्रमाणे थोडीशी वेगळी. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण काय ट्विस्ट केलं आहे. तर अशी ही मस्त सुंदर रंगाची, कुठलेही आपण नंतर कलर वापरणार नाहीत. अगदी नॅचरल जो कलर आहे तोच आपल्या जेलीला येणार आहे. त्याच्यासाठी हे मध्यम आकाराचं कवड घेतलं आपण. सगळा गर आपण काढून घेणार आहोत आणि काढून घेतलं की मग आपण याला उकळणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, ह्या सगळ्या गर मी काढून घेतलेला आहे आणि छान वास सुटला आहे. म्हणजे पिकलेलं छान पाहिजे कवठ. ही जेली करायला ना, कवठ मात्र पिकलेलंच हवं. तर असे छान मस्त पिकलेलं कवठ आहे. तर याच्यामध्ये आपण जेवढं आपलं कवठ आहे ना, त्याच्या दुप्पट-तिप्पट पाणी टाकलं तरी चालणार आहे. मॅश करून घ्यायचं सगळं छानपैकी कवठ आणि त्याच्यामध्ये इथे मी 2 पेले पाणी टाकते. मध्यम आकाराचे पेले, जास्त मोठा पण नाही आहे. नेहमीच आपण पाणी प्यायचे 2 पेले आपण पाणी टाकणार आहोत. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मग आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. आता ही जी जेली करताना ना, फक्त पाणी घेणार आहोत आपण, की त्यामुळे जेली अशी ट्रान्सपरंट होते. जास्त आपल्याला गर घ्यायचं नाही आहे आणि जो गर आहे त्याचा आपण चटणीसाठी वगैरे वापर करणार आहोत. तर इथे आपण एक 10 मिनटं तरी हे चांगलं शिजू देणार आहोत आपण, की जो गरमधला जो गाभा गर असेल तो छानपैकी त्या पाण्यामध्ये मिसळेल आणि ते आपल्याला छानपैकी पाणी मिळेल आपल्याला. तर तोपर्यंत उकळतं आहे, तोपर्यंत आपण काय करूया, एका ट्रेला आपण ग्रीसिंग करून घेऊया. तुपाचं घेतलं मी आणि तुपाचा हात लावला. तुम्ही डिश पण घेऊ शकता. काचेची डिश घ्या, स्टीलची प्लेट घ्या, काही घ्या, की जेणेकरून आपल्याला जेली काढता येईल. अशी आता एक 15 मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी गर शिजला आहे. आता हे गर गाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर चाळणीने आपण हा गर सगळा गाळून घेणार आहोत. हळूवारपणे जे तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीने तुम्ही गाळून घ्या. दाबून सगळं छानपैकी खाली ते पाणी गोळा होईल. असं दाबून घ्यायचं. जास्त पण दाबायचं नाही. जास्त, कारण काय होईल, जास्त जर गर खाली पडला ना, तर त्या कवठाच्या जेलीला असा काळपट रंग येतो. त्यामुळे थोडंसं दाबायचं, जास्त गर खाली पडू द्यायचा नाही. आणि वरच्याचं जे आहे हे आपण टाकून देणार नाही आहेत. कारण की सगळ्याच गृहिणी अगदी तंतोतंत सगळा छान त्याचा उपयोग करतात. तिखट, मीठ, जिरपूड टाकून मस्त त्याची चटणी आपण करू शकतो. आता हे एवढं पाणी निघालं ते आपण आता मोजून घेणार आहोत. तर एक बाऊलभर पाणी निघाले बहुतेक बघा. ज्या वाटीने तुम्ही पाणी घेणार आहात त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, हे एक बाऊलभर पाणी निघाले आहे आणि हेच पाण्यावर आपण तेवढीच साखर याच्यामध्ये टाकणार आहोत. गॅसवर असा पॅन ठेवला आहे मी आणि त्याच्यात आपण हे गाळून घेतलेलं कवठाचं पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे आता तेवढीच साखर टाकणार आहोत. इथेही कुठल्याही आपण दुसऱ्या फूड कलरचा वगैरे वापर करणार नाही आहेत आणि घटक पण फक्त मोजकेच लागतात. कवठ, साखर, लिंबू आणि ट्विस्ट जी करणार आहे त्याच्यासाठी एक चमचाभर दुसरा पदार्थ. तर बघा, आता काय करायचं, हे हे करायला मात्र थोडासा वेळ लागणार आहे आपल्याला, कारण की आज आपल्याला मोठी करायची नाही आहे, नाहीतर तळाशी काळपट रंग येतो. तर मध्यम आचेवरच हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. आता हे टाकले मी लिंबाचा रस, एक लिंबाचा रस टाकला. तर का टाकला हा लिंबाचा रस, का बरं, त्याचं कारण, तर हे लिंबाचा रस टाकल्यामुळे ना साखरेचे जे क्रिस्टल तयार होतील ते क्रिस्टल होऊ द्यायचे नाहीत आपल्याला. आणि लिंबाचा रस टाकल्यावर बघा तुम्हाला फेस दिसतो. हा फेस आपण काढून टाकतो आहे. हे बघा, छोट्या चमच्यानी, जाळीदार चमच्याने मी काढून टाकते. आता काढण्याचा उद्देश असाच की ती जेली ट्रान्सपरंट व्हावी. आता जेलीचा पाक झाला का नाही, जेली झाली का नाही हे बघण्यासाठी एक टेस्ट घेतो आहे आपण. असं थोडंसं मिश्रण टाकून बघायचं. बघा, त्याचा ओघळ येतो आहे. असा ओघळ नाही आला पाहिजे. ते तिथंच मिश्रण चिटकून बसलं पाहिजे, तर आपला पाक झाला. तर इथं ओघळतं आहे म्हणजे अजून आपल्याला करायची गरज आहे, शिजवायची गरज आहे. अजून उकळू द्यायचं आहे. अजून एक 10 ते 15 मिनटं मी शिजू दिला आहे आणि आता बघूया. तर आता तुम्हाला दिसून येईल की पाक थोडासा घट्ट झालेला आहे बघा.
तरीसुद्धा अजून आपल्याला 5-1 मिनटं तरी शिजवावं लागेल. आता त्याच्यात काय काय टाकलं बघा, ही ट्विस्ट आहे. नेहमीच्या जेलीपेक्षा थोडीशी ट्विस्ट काय आहे, तर मी मीठ टाकलं आहे आणि 1 चमचाभर चिली फ्लेक्स टाकला आहे. चिली फ्लेक्स पण मी घरीच तयार केलेला आहे. तर असा चिली फ्लेक्स का टाकला, तर नेहमीची जेली कशी गोड लागते आपल्याला आणि हे टाकल्यामुळे ना इतकी मस्त थोडीशी आंबट, थोडीशी गोड आणि थोडीशी तिखट. आहाहा! तोंडाला तुमच्या पाणी सुटेल. बघा तुम्ही खाऊन बघा. आता घट्ट झालेला पण दिसतोय आणि आपण ह्या ट्रेमध्ये ओततोय. बघा टाकताना पण कलर बघा तुम्हाला. म्हणजे आपण काही न टाकता सुद्धा कलर कसला गोड कलर आला याला. कारण की मिरची टाकल्यामुळे, चिली फ्लेक्स टाकल्यामुळे काय होतं, त्याचा पण लालसर कलर छान उतरला आहे. आणि आता हे सगळं फ्रीजमध्ये आपल्याला गार झालं की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. एक 20-25 मिनटामध्ये छानपैकी सेट होऊन जाईल. आणि बघूया आता आपण. हे बघा, असं चाकूने बघायचं आपण झाला का नाही. तुम्ही बघू शकता किती छान निघते बघा ते. जाडसर असं मस्त सगळं निघते. हे बघा, छान निघतं. काहीच प्रॉब्लेम येत नाही करायला. आणि मुलं तर अगदी मुलंच काय, मोठे माणसंसुद्धा आवडीने हे सगळे खातील. हे सगळं मी आता ते जे होता ट्रे आपला तो उलट केला आहे आणि ही जेली आपण एका भांड्यात काढून घेतली आणि त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. उभे रेषा मारायच्या, आडव्या रेषा मारायच्या आणि हवे त्या आकारात तुम्ही जेली करून टाकायची फ्रीजमध्ये. आणि हे झाल्यानंतरसुद्धा थोडं फ्रीजमध्येच ठेवायचं. आता बघा, चिली फ्लेक्स टाकल्यामुळे त्याचे ते दिसायला पण खूप छान दिसतं. रंग तर सुरेख आला आहे आणि चव आहाहाहा! अप्रतिम चव आहे. आणि काही काही मुलांसाठी मज्जा म्हणून मग मी काय केले, की काही मिश्रण टूथपिकला लावले. आपण लॉलीपॉप कसा खातो, मुलं लॉलीपॉप खातात ना, तसं मी थोडंसं काय करणार आहे, की टूथपिकला लावून असे गोळे चिटकून लॉलीपॉपचा आकार दिला आहे. हे बघा, अशी ही जेली मस्त होते. आहाहाहा! जेली तर झालीच झाली आणि मुलांसाठी केला आहे लॉलीपॉप. लॉलीपॉप ते टूथपिक घ्यायचं आणि मस्तपैकी जेली खा किंवा लॉलीपॉपचा आनंद घ्या आणि मस्त चोखा. त्याची चव भन्नाट लागते बरं का. तिखट, गोड, आंबट आणि कवट तर ओरिजिनलची चवच खूप छान. तर अशी ही कवठाची जेली.